दिनांक 9 डिसेंबर रोजी पोलीस आयुक्तालय नाशिक शहर येथे 35वी वार्षिक क्रीडा स्पर्धेचे ओपनिंग सोहळा कार्यक्रम संपन्न झाला। माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आयुक्तालय नाशिक शहर येथे 35व्या वार्षिक क्रीडा स्पर्धांचा ओपनिंग सोहळा माननीय डॉक्टर प्रवीण गेडाम विभागीय आयुक्त नाशिक शहर यांच्या हस्ते दिनांक 9 डिसेंबर रोजी करण्यात आला। कार्यक्रमावेळी डॉक्टर प्रवीण गेडाम विभागीय आयुक्त नाशिक यांनी मशाल प्रज्वलित केली। पोलीस ग्राउंड येथे आयुक्तालयातील परिमंडळ 1, परिमंडळ 2, पोलीस मुख्यालय व पोलीस आयुक्त कार्यालय व इतर शाखा असे 4 संघातील खेळाडूंना मार्गदर्शन करून शुभेच्छा देण्यात आल्या। कार्यक्रमाचे उद्घाटन झाल्यानंतर मुख्यालयाकडील व पोलीस आयुक्तालयाकडील 2 संघात बास्केटबॉल खेळाचा सामना देखील घेण्यात आला। सदर सामना हा पोलीस आयुक्तालयातील संघाने जिंकला। परेड ग्राउंड पोलीस मुख्यालय नाशिक शहर येथे सुरू झालेल्या वार्षिक क्रीडा स्पर्धा या 11/12/2024 रोजी पर्यंत चालू राहणार असून सदर स्पर्धेमध्ये विविध सांघिक वैयक्तिक क्रीडा प्रकाराचे आयोजन करण्यात आले। सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय चंद्रकांत खांडवी पोलीस उपायुक्त मुख्यालय यांनी करून समारंभाचे आभार प्रदर्शन डॉक्टर शेखर देशमुख सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग यांनी केले। तसेच सूत्रसंचालन श्री ज्ञानेश्वर भडांगे सहाय्यक पोलीस निरीक्षक व श्री धनराज पाटील पोलीस उपनिरीक्षक यांनी केले। या वार्षिक क्रीडा स्पर्धा उद्घाटनावेळी माननीय डॉक्टर प्रवीण गेडाम विभागीय आयुक्त नाशिक, माननीय प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा, माननीय मोनिका राऊत पोलीस उपायुक्त परिमंडळ 2, माननीय चंद्रकांत खांडवी पोलीस उपायुक्त मुख्यालय, श्री नितीन जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग, श्री सचिन बारी सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग, श्री शेखर देशमुख सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग, श्रीमती पद्मजा बडे सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग, श्री सुधाकर सुरडकर सहाय्यक पोलीस आयुक्त शहर वाहतूक शाखा, तसेच श्री सुभाष भोये पोलीस निरीक्षक नियंत्रण कक्ष, श्रीमती सुरेखा पाटील पोलीस निरीक्षक पोलीस कल्याण प्रशिक्षण शाखा नाशिक शहर, श्री सोपान देवरे राखीव पोलीस निरीक्षक स्पोर्ट इंचार्ज पोलीस उपनिरीक्षक श्री अशफाक शेख व इतर पोलीस अधिकारी व अंमलदार व 130 खेळाडू असे उपस्थित होते। एबी न्यूज साठी प्रतिनिधी गणेश सदाफुले, नाशिक।